नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत गवारीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। ज्यांना गवार आवडत नाही त्यांच्यासाठी मी ही भाजी आज घेऊन आलेली आहे। अतिशय चविष्ट होते व त्यासाठी काय काय साहित्य लागतं, कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण पावशेर गवार घेतलेली आहे। गवार आपण व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे, बारीक करायचा आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची प्युरी करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला 3 साहित्यामध्ये ही भाजी होणार आहे। तर कढईमध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। मित्रांनो, ही भाजी थोडी चमचमीत करायची आहे, त्यामुळे मी 3 पळी तेल घातले, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा राई छान अशी तडतडू द्यायची। त्यानंतर बारीक केलेला कांदा घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ॲड करूया। यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने टोमॅटो प्युरीमधलं संपूर्ण पाणी सोक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे लाल तिखट घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला एक झाकण ॲड करायचं आहे। 2 ते 3 मिनिटं अशाच पद्धतीने ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसाला झालेला आहे। मसाल्याला छान असं तेलही सुटलेलं आहे, कांदा टोमॅटो व्यवस्थित असा झालेला आहे। आता येथे मसाल्यांमध्ये शिजवलेली गवार ॲड करायची आहे। मित्रांनो, गवार आपल्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित असं गरम पाण्यामध्ये ॲड करून छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपण इन्स्टंट हिला ॲड करू शकतो। आता मी हिला व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिटं अशाच पद्धतीने हिला छान असं होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये मी एक सिक्रेट मसाला घातलेला आहे। या मसाल्याची लिंक तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल। हा मसाला महिनाभरासाठी कशा पद्धतीने स्टोअर करायचा ते सांगितलेलं आहे आणि यामध्ये मी लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यानंतर तीळ अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहे। तो मसाला मी इथे ॲड केलेला आहे। आता या जागेवर आहे ना 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। जर तुम्ही मसाला ॲड केला नाही तर 1 चमचा शेंगदाण्याचा कूटही वापरू शकतात, पण या मसाल्याची मी रेसिपी तुम्हाला दिलेली आहे, एकदा जाऊन तुम्ही चेक करायचं आहे। आता या जागेवर आहे ना अर्धा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ठेवू शकतात, पण मी येथे ना अगदी कमी ग्रेव्ही ठेवलेली आहे, जेणेकरून चपातीसोबत, फुलक्यासोबत किंवा कशाही सोबतही छान लागते, भाकरीसोबत। आता ना यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। पाणी घातल्यानंतर यावर झाकण ॲड करायचं आहे, वाफ जायला जागा ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटं अशाच पद्धतीने ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त ही गवारीची भाजी झालेली आहे, छान अशी तरी सुटलेली आहे, त्यातल्या त्या रंग बघा किती सुरेख पद्धतीने आलेला आहे। मित्रांनो, मी अगदी जवळून तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे की कशा पद्धतीने झालेली आहे। तर बघा अतिशय मस्त ही आपली गवारीची भाजी झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो झटपट आपली गवारीची भाजी येथे रेडी झालेली आहे। ज्यांना गवारीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, त्यातल्या त्यात मुलांना टिफिन बॉक्सला द्या किंवा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशाही सोबत खाऊ शकतात, इतक्या सुरेख पद्धतीने होते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा।